नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे स्वयंचे जे ॲप्लिकेशन आहे, तर त्यांच्यासाठी 2024 आणि 25साठी जे ॲप्लिकेशन आपण केलेले होते आणि काही विद्यार्थ्यांना 2-3 ज्या सायकली आहेत ते रिसीव्ह झालेले आहे आणि चौथी जी सायकल होती ती रिसीव्ह होण्यास बाकी होती. परंतु मागच्या 2-3 दिवसापासून विद्यार्थ्यांना जी आहे ती चौथी जी सायकल आहे, तर ती रिसीव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपण ती चौथी सायकल रिसीव्ह झालेली आहे की नाही किंवा कोणत्या तारखेला आपली डी-बी-टी आहे ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह झालेली आहे, तर ते आपण या ठिकाणी चेक करणार आहे. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी या वेबसाईटवरती आपण लॉग इन करतो आणि लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे आपल्याला नो युअर डी-बी-टी स्टेटस. तर सिम्पली आपल्याला याच्यावरती क्लिक करायचे आहे. जसे आपण क्लिक करू आपल्याला या ठिकाणी नो युअर डी-बी-टी स्टेटस जे अकॅडमिक इयर दिसेल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिली सायकल, दुसरी सायकल आणि तिसरी सायकल आणि चौथी सायकल कोणत्या तारखेला आपल्याला रिसीव्ह झालेली आहे, तर ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, ॲप्लिकेशन आय डी दिलेला आहे आणि त्यानंतर इयर दिलेलं आहे आणि सायकल 4 दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बेनिफिट हॅज बीन ट्रान्सफर युअर बँक अकाउंट नंबर. तर या ठिकाणी तारीख दिलेली आहे आपल्याला आणि या तारखेला आपला जे बँक अकाउंट आहे तर त्याच्यामध्ये आपली चौथी सायकल जी आहे ती रिसीव्ह झालेली आहे. तर स्वयंची जी या ठिकाणी डी-बी-टी आहे ती विद्यार्थ्यांना पाठवली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण जी चौथी सायकल आहे तर ती या ठिकाणी आपण चेक करू शकणार आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.